श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, हा संदेश मनापासून ऐकून घे. या संदेशातून आम्ही तुला तुझ्या जीवनातील सत्य बाजू, सकारात्मक गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहोत. तू प्रामाणिक व खरा आहेस. तू कधीही कोणाचेही स्वतःहून वाईट केलेले नाहीस. तुझे कर्म फार स्वच्छ व सुंदर आहेत. पण तरीही काही लोक तुझ्याशी नीट वागत नाहीत. तुला कमी लेखण्याचा, तुझा अपमान करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. तू सरळ आहेस म्हणून अशा व्यक्तींच्या बोलण्याने, त्यांच्या वागण्याने तू नेहमीच दुखावला जातोस. तुझे मन अशांत होऊन तू रडू लागतोस. पण बाळा, आम्ही तुझ्या सोबत असताना तू या लोकांचा, अशा व्यक्तींच्या वागण्याचा, बोलण्याचा कशाला विचार करत आहेस? तू स्वतः प्रामाणिक आहेस तर मग अशा वाईट लोकांच्या बोलण्यात येऊ नकोस. आज तुझी परिस्थिती भलेही चांगली नसेल, पण तरीही तुझ्यातील अजून खरेपणा जिवंत आहे आणि तोच खरेपणा तुला एक दिवस तुझा मान सन्मान पुन्हा तुला मिळवून देईल. आमची साथ तुला नेहमीच जाणवेल. तुम्हालाही देवांची साथ आयुष्यभर सोबत राहावी असे वाटत असेल तर आत्ताच साथ द्या देवा, कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, मन शांत व स्थिर ठेव. वेळ, परिस्थिती कितीही व कशीही असली तरीही ती एक दिवस नक्कीच बदलते. म्हणून त्या योग्य वेळेवर विश्वास ठेव. जीवनात दुःख, वेदना अशाच व्यक्ती आपल्याला देत असतात, ज्यांच्यासाठी आपण आपले सर्व काही विसरलेले असतो. त्याच व्यक्ती आपल्याला रडवतात. त्याच व्यक्ती ज्यांना आपण मनापासून आपले मानलेले असते. पण रडायचे दिवस आता तुझे संपणार आहेत आणि ज्यांनी तुला रडवले, तुला फसवलेले आहे, तुझ्यासोबत चुकीचे त्या व्यक्ती वागलेल्या आहेत, ज्या व्यक्ती वागलेल्या आहेत, त्या सर्वांना त्यांच्या कर्माची फळे मिळतीलच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की जर कोणत्याही नात्याला त्या नात्यामध्ये राहण्याची इच्छा नसेल, त्या नात्यातून मोकळे कर. त्यांना जाऊ दे. कारण कोणत्याही नात्यामध्ये प्रेम, आपुलकी नसते. तेथे जबरदस्ती करूनही काहीच फायदा होत नाही. अशा नात्यामध्ये कोणीही आनंदी राहूच शकत नाही. आणि जेथे सकारात्मक भाव आहे, ज्या नात्यामध्ये प्रेम व आपुलकी आहे, तेच खरे सुख आहे, तेच खरे नाती आहेत. अशा घरामध्ये, अशा घरावर नेहमी आमचा वरदहस्त असतो. आमची कृपा अशा व्यक्तींवर नेहमीच राहते. तुम्हालाही तुमच्या कुटुंबावर देवांची कृपा व्हावी असे वाटत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा. देव म्हणतात, बाळा, काही व्यक्तींना काही गोष्टी समजावून सांगण्याने त्या समजत नसतात. तू त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलेस, त्यांना महत्त्व दिलेस तर त्यांची हिंमत अजूनच वाढते. म्हणून तू सुद्धा तुझ्यातील चांगुलपणावर ठाम राहा. अशा व्यक्तींच्या बोलण्यात येऊ नकोस. त्यांना फारसे महत्त्व देऊ नकोस आणि स्वतःलाही जास्त त्रास करून घेऊ नकोस. ज्यांनी तुला दुःख दिले आहे, कारण नसताना तुला रडवलेले आहे, ते सुद्धा एक दिवस नक्कीच रडतील.
तुला गमावण्याची व तुला दुखावण्याची किंमत त्यांनाही मोजावीच लागेल. तू निशंक राहा व तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. जेथे खरेपणा आहे तेथेच आमचे अस्तित्व जाणवते व जेथे खोटेपणा असतो तेथे आमची सावलीसुद्धा दिसत नाही. तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ मनापासून कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, कोणाचीही त्याची सध्याची परिस्थिती पाहून त्याची चेष्टा कधीच करू नकोस. कोणाचे तरी मन दुखावले जाईल असे तू कधीच वागू नकोस आणि स्वतःलाही कोणाकडूनही दुखावून घेऊ नकोस. लक्षात ठेव, वेळ प्रत्येकाची बदलत असते आणि वेळेनुसार कर्म पण बदलतात. माणूस वेळेनुसार बदलतो आणि कर्म चांगले असतील तर भाग्य बदलायलाही वेळ लागत नाही. या भाग्य बदलण्याच्या दरम्यान कितीही संकटे समस्या आली तरीही त्यांच्यापासून लांब पळून तू जाऊ नकोस. कारण जोपर्यंत योग्य वेळ येत नाही, चांगले कर्म घडत नाहीत, तोपर्यंत कितीही काहीही केले तरी समस्या तुझा पाठलाग सोडणारच नाहीत. म्हणून अशा वेळेस खंबीर राहूनच त्याचा सामना करण्याचे धाडस कर. फार जास्त कमावण्याचा अट्टाहास तू कधीच करू नकोस आणि फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणे महत्त्वपूर्ण ठरते. मग तो पैसा असो किंवा मग माणसे. मोजकीच कमव, पण ती अमूल्य आणि चांगली अशीच कमव. दोन्ही गोष्टी तेवढ्याच थोड्या कमव, पण आयुष्यभर साथ देतील याची खात्री नेहमीच बाळग. तुम्ही सुद्धा सहमत असाल तर आत्ताच हो कमेंट करा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही आणि कशीही वाईट असली तरीही नेहमीच स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलही चांगलाच विचार आणि कृती करायला हवी. तुझे सर्व दुःख तू सर्वांना सांगत नेहमी बसू नकोस. या जगात सर्वजणच तुझे दुःख समजून घेऊ शकणार नाही. तुझ्याकडून जर कोणाला काही द्यायचे असेल तर सकारात्मक गोष्टी दे. नकारात्मक गोष्टी, विचार, परिस्थिती कोणालाच नको असते. म्हणून देताना व घेतानाही नेहमी विचारपूर्वकच कृती कर, विचारपूर्वकच वाग. आणि तसेही लिहिलेली प्रत्येक गोष्ट वाचणाऱ्याला समजू शकत नाही. त्या व्यक्तीला समजेलच असेही काही नाही. कारण मुळातच लिहिणारी व्यक्ती आपल्या भावना, आपले मन, आपली परिस्थिती लिहित असते आणि वाचणारी व्यक्ती मात्र ते शब्द म्हणून वाचत असते. तेव्हा भावना काम करतच नाहीत. म्हणून त्या भावना त्या व्यक्तीपर्यंत, ते शब्दापाठीमागची भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतच नाही. म्हणून बाळा, तुला स्वतःला या युगात स्वतःसाठीच खंबीर व्हावे लागेल. आणि तुला कधी काही सांगायचे, बोलायचे असेल तर तुझे सर्व दुःख, यश, अपयश, अगदी काहीही आमच्याजवळ ये आणि मनमोकळ्या गप्पा मार. आमच्याशी संवाद साध. बघ तुझे मन कसे हलके होते आणि शांत होते ते. आम्ही तुझे सर्व बोलणे शांतपणे मनापासून ऐकून घेऊ, कारण तू आमचे बाळ आहेस. श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.